हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 9th स्टँडर्डचा टॉपिक बघणार आहोत, द फन दे हॅड. अतिशय सुंदर असा टॉपिक आहे. आयझॅक ॲसिमोव यांनी तो लिहिलेला आहे. चॅप्टरमध्ये भविष्यामध्ये शाळा कशी असेल याबद्दल खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हा जो चॅप्टर आहे तो आपण डेफिनेटली एन्जॉय करू. भविष्यात शाळा कशी असेल, आजची जी टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने इव्हॉल्व होतीये, ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीकडे आपण जातोय, तर भविष्यामध्ये कदाचित आत्ता ज्या शाळेमध्ये आपण शिकतोय तशी शाळा नसेल, त्यापेक्षा कितीतरी वेगळी अशी शाळा बघायला भेटेल. याचं इमॅजिनेशन या रायटरनं केलेलं आहे, आयझॅक ॲसिमोव. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी चॅप्टर लिहिला आहे आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये हा चॅप्टर आहे. म्हणजे एकदम भविष्यामध्ये घेऊन जाणारा चॅप्टर आहे. म्हणजे खूप हार्ड वर्ड्स वगैरे असतील असं त्याच्यामध्ये काहीही नाही आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट करूया, समजून घेऊया काय चॅप्टर आहे. आणि डेफिनेटली तुम्ही सगळे हा चॅप्टर माझ्यासोबत एन्जॉय करता. सो स्टार्ट करूया आपण. मार्गी even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on a paper. They turned the pages, which were yellow and crinkly, and it was awful funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen. You know, and then when they turned back to the pages before, it had the same words on it that it had when they read it the first time." ओके, तर बघा काय आहे इन्सिडेंट. मार्गीनं त्या रात्री तिची जी डायरी आहे, बघा डायरी बरेच जण मेंटेन करत असतात, तर सेम तशी डायरी मार्गी नावाची जी मुलगी आहे तिने पण मेंटेन केलेली आहे. आणि एका रात्री तिनं तिच्या डायरीमध्ये हे लिहिलेलं होतं. आणि पेज जे आहे ते कोणत्या दिवशीचं होतं, तर 17 मे 2157. म्हणजे आत्तापासून जवळपास 100 वर्ष पुढे, 100 ते 130 वर्ष पुढची ही स्टोरी आहे. ओके, तर 17 मे 2157 या दिवशीची ही या दिवशी तिनं ते लिहिलेलं आहे. आणि तिने काय लिहिलंय, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक भेटलं. रिअल म्हणजे काय, जसं आत्ता तुमच्या हातात जे बुक आहे ते रिअल आहे. आणि आत्ता जे PDF मध्ये तुम्हाला जे बुक दिसते, जे स्क्रीनमध्ये तुम्हाला जे बुक दिसते, ते एक PDF आहे, जे व्हर्च्युअल बुक आपण म्हणतो, जे ॲक्च्युली आपण त्याला टच नाही करू शकत. बट जसं तुमचं बुक आहे सेम त्याच पद्धतीने ते पण आहे, फक्त त्याला आपण डायरेक्टली टच नाही करू शकत. तसं जे तुमच्याकडे आहे, ज्याला तुम्ही टच करू शकता, तुम्ही बघू शकता, ते बुक जे आहे तसं रिअल बुक तिला सापडलं. इथून 100 वर्ष पुढची स्टोरी आहे बरं का. सो इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते पुस्तक खूप जुनं होतं. आणि मार्गीच्या जे ग्रँडफादर आहे, मार्गीचे जे आजोबा आहे, ते ज्यावेळेस लहान होते तेव्हा त्यांच्या ग्रँडफादरनं, म्हणजे मार्गीच्या आजोबाच्या आजोबाने त्यांना सांगितलं होतं की मागे असा एक टाईम होता ज्यावेळेस ह्या ज्या सगळ्या स्टोरीज आहेत त्या पेपरवरती प्रिंट केलेल्या असायच्या. म्हणजे आत्ता जे आपण बुक्स बघतोय, स्टोरीचे असतील किंवा कोणतेही याचे, तर ते कशावरती प्रिंटेड आहे, पेपरवरती. बट रायटरनं जे इमॅजिनेशन केलेलं आहे फ्युचरचं, त्यावेळेस कदाचित हे बुक्स अस्तित्वात नसतील. त्यावेळेस जे बुक्स असतील ते त्यांच्या मोबाईल्समध्ये असतील, त्यांच्या स्क्रीन्सवरती असतील, त्यांच्या TV मध्ये असतील. तर आजोबाच्या आजोबाने सांगितलेलं आहे आणि ते मार्गीच्या आजोबाने त्यांना सांगितलं की मागे असा एक वेळ होता ज्यावेळेस सगळ्या ज्या स्टोरीज ज्या आहेत त्या प्रिंटेड असायच्या. बघा, ते जे बुक होतं
ते ज्यावेळेस टर्न केलं तर ते जे पेजेस आहेत ते पूर्णच्या पूर्ण पिवळ्या कलरचे झालेले होते आणि ते खूप खराब पण झालेले होते, ज्याला आपण चुरगाळल्यासारखं त्याचे काही पेजेस जे होते ते झालेले होते. आणि बघा इथे एक वर्ड आलाय, ऑफुल. इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन. ओके, आता ऑफुलचा मिनिंग काय, तर भयंकर हास्यास्पद आहे किंवा भयंकर फनी ही गोष्ट आहे की शब्द एका जागेवरती थांबलेले आहेत. आणि आत्ता जसं म्हणजे त्यावेळेस जसं ते मुलं बघतात की त्यांच्यासाठी जे वर्ड्स आहेत ते काय होतात असतात, मूव. म्हणजे त्यांनी जर वाचलं तर ते ऑटोमॅटिकली वरती जातात आणि मग खालचा पार्ट काय होतो ते रीड करतायत. अशा पद्धतीने त्यांचे पुस्तक आहे. सो त्याच्यामुळे त्यांना हे भयंकर हास्यास्पद वाटतंय, भयंकर फनी वाटतंय. आणि बघा ज्या वेळेस त्यांनी जे पहिलं पेज वाचलेलं असेल, थोड्या वेळानंतर जर पुन्हा त्यांना वाचायचं असेल तर पुन्हा ते परत त्या पेजवरती येईल आणि तिथं सगळंच्या सगळं जे अगोदर लिहिलेलं आहे सेम तीच जी गोष्ट आहे ती तिथे असेल. म्हणजे बघा जर व्हर्च्युअल बुक असेल तर तुम्ही जिथून वाचणं बंद केलं, ज्यावेळेस तुम्ही पुन्हा जर पुस्तक ओपन केलं तर तुम्हाला ते त्याच पेजवरती घेऊन जाईल. आत्ता पण तुम्ही जर PDF वगैरे रीड करत असाल तर ज्या पेजवरती आपण एंड केलेलं होतं आपण डायरेक्टली त्याच पेजवरती येतो. तर हे त्यांना खूप हास्यास्पद वाटत होतं की तिथं एक असं पुस्तक आहे जे मॅन्युअली त्याचे पेजेस आपल्याला टर्न करावं लागतात, ते रीड करावं लागतं. त्याचे जे शब्द आहेत ते जागेवरतीच आहेत, ते मूव्ह होत नाही. आपण रीड केल्यानंतर नवीन शब्द येत नाही, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याचे पेजेस पलटावं लागतात. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण त्याला परत वाचण्यासाठी घेतो तर आपल्यासमोर ते सगळ्याचे सगळे पेजेस असताना आपल्याला परत जाऊन त्याला तिथं बघावं लागेल. आणि शब्द जे आहेत ते मूव्ह होत नाही, तिथं आहे ते स्टेडी आहे, जिथं आहे तिथंच ते शब्द आहेत आणि आपण ते परत वाचू शकतो. सो बघा पुढे काय होतं, गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस our television screen must have had a million books on it, and it's good for a plenty more. I wouldn't throw it away. सो इथे टॉमीची रिॲक्शन असते, त्याला ते फारसं आवडलेलं नाही आहे ते पुस्तक, आणि तो म्हणतो की हे वेस्ट आहे, हे काही कामाचं नाही आहे. आणि ज्या वेळेस तू त्या पुस्तक वाचशील, तू ते पूर्ण पुस्तक संपवशील, त्यावेळेस तुला पण तेच असं वाटेल की हे पुस्तक काय करावं आहे, ते फेकून द्यावं, असं मला वाटतंय. तो परत काय सांगतोय, आपली जी टेलिव्हिजन स्क्रीन आहे तिच्यावरती लाखो पुस्तकं आहेत आणि ते याच्यापेक्षा काय आहेत, जास्त छान आहे. हे तो जो टॉमी आहे तो त्याच्या बहिणीला सांगत असतो, मार्गीला. सो पुढे काय होतं, सेम विथ माइन सेड मार्गी. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ही वॉज 13. सो बघा मार्गी जी आहे ती 11 वर्षाची मुलगी आहे आणि हा जो टॉमी आहे तो 13 वर्षाचा मुलगा आहे. तर मार्गीनं या टॉमी एवढे टेलिबुक्स आत्तापर्यंत तर बघितलेले नाही आहे. म्हणजे टॉमीने तिच्यापेक्षा जास्त टेलिबुक्स काय केलेले आहेत, वाचलेले असते. आणि ती पण काय म्हणते की हां, मला पण सेम वाटतं की असं कसं पुस्तक असू शकतं एखादं, त्याला खरंच आपण फेकून द्यायला हवं. पण तरी पण त्यांनी काय केलं, ते ठेवलं. का, तर ते एक अँटिक होतं, त्यांना ते वाचायचं होतं म्हणून. बघा पुढे कंटिन्यू करूया आपण. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. तिने मग प्रश्न विचारला टॉमीला, हे तुला कुठे भेटलं हे पुस्तक. टॉमी काय बोलतो, इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. बघा तर तो काय म्हणतो की माझ्या घरामध्येच ते भेटलं. त्याने तिच्याकडे न बघताच ते उत्तर दिलं, कारण की तो बिझी होता. सो व्हॉट्स अबाउट. ओके, ती काय म्हणते की हे पुस्तक कशाबद्दल आहे, व्हॉट इज अबाउट, हे पुस्तक कशाबद्दल आहे. तर टॉमी परत तिला न बघताच काय म्हणतो, स्कूल, शाळेबद्दल आहे. मार्गी वॉज कॉन्फ्यूज. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेट स्कूल. बघा काय होतं की मार्गी वॉज कॉन्फ्यूज.
तर स्कॉर्नफुल या शब्दाचा मिनिंग काय आहे? स्कॉर्नफुल म्हणजे काय तर दुःखाने. मार्गी अतिशय दुःखाने बोलली, शाळा? अरे शाळाबद्दल लिहिण्यासारखं काय आहे? मला शाळा बिलकुल आवडत नाही. बघा 11 वर्षाची मुलगी आहे आणि तिचं हे मत आहे, तिला बिलकुल शाळा आवडत नाही. सो तिला असं वाटतं की शाळेबद्दल कशाला कोण काय लिहेल. आणि तुम्हाला नक्कीच कळेल की ही असं का बोलते, नेमकं तिची शाळा कशी, ज्यावेळेस तुम्हाला हे कळेल त्यावेळेस. सो बघा, मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. बघा का हेट करत होती मार्गी तिच्या शाळेला. बघा, मार्गीला एकतर पहिल्यापासून शाळा आवडत नव्हती आणि आता तिला परत ती नकोशी झालेली होती. का तर तिचा जो मेकॅनिकल टीचर, आता बघा मेकॅनिकल टीचर तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बट मेकॅनिकल टीचर नेमका काय आहे? मेकॅनिकल टीचर म्हणजे काय तर भविष्यामध्ये जे रोबोट्स असतील ते मुलांना शिकवेल, त्याला काय म्हणतो आपण? मेकॅनिकल टीचर. सो जो तिचा मेकॅनिकल टीचर होता जॉग्राफीचा, तो तिला एकानंतर एक टेस्ट देत होता. आणि नेमकं जी मार्गी आहे तिचा जो परफॉर्मन्स आहे, तिला टेस्टमध्ये खूप वॉस तिची सिच्युएशन होती, खूप दयनीय वाईट अशी परिस्थिती झाली होती, कारण की तिला तेवढंसं छान त्याला आन्सर करता येत नव्हतं, तिला मार्क्स पण त्या पद्धतीने मिळत नव्हते. आणि हे सगळं बऱ्याच दिवस चालू होतं आणि शेवटीला तिची जी मम्मी आहे तिने येऊन एकदा सांगितलं की चला आपण काय करूया, ठीक आहे तुझा जो परफॉर्मन्स आहे तो खूप अतिशय वाईट होतोय, चल तर आपण काय करूया, काउंटी इन्स्पेक्टर जो आहे त्याला दाखवूया. ओके, काउंटी ज्याला आपण तहसील म्हणतो, तर जे मेकॅनिकल टीचर्स आहेत त्यांचा एक काउंटी इन्स्पेक्टर आहे आणि त्यांच्याकडे ते काय, तिची मम्मी जी आहे ती मार्गीला आणि तिचा जो मेकॅनिकल टीचर आहे तिला ते घेऊन जाते. तर पुढे काय होतं बघा. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. And after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on with all the lessons were shown and the question were asked. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. बघा नेमकं काय झालं की तो जो अकाउंटिंग ऑफिसर होता तो कसा होता त्याचं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे की तो एक छोटासा माणूस होता. ओके, त्याचं जे राऊंड हेड होतं, रेड झालेला त्याचा फेस होता आणि त्याच्या बॉडीवरती काय होतं, एक टूल बॉक्स होता ज्याच्यावरती खूप सारे वायर्स आणि डायल्स जे आहे ते लावलेलं होतं. आता मार्गी तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याकडे बघितलं आणि स्माईल केला आणि तिला एक ॲपल पण ऑफर केला. आता हा जो टीचर आहे हा पण मेकॅनिक, हा जो काउंटी इन्स्पेक्टर आहे तो पण एक रोबोट आहे, त्याच्याबद्दल बोलतीये ती, तिने लिहिलेलं आहे तिच्या डायरीमध्ये. सो मार्गीला त्याने काय केलं, एक ॲपल ऑफर केला. त्यानंतर त्याने काय केलं, तिचा जो टीचर होता त्याला बाजूला नेलं. आता मार्गीला असं वाटत होतं की त्यांनी परत तोच टीचर आहे तिच्यासोबत पाठवू नये आणि तिला हे पण माहीत होतं की थोड्या वेळानंतर, काही तासानंतर, तर तिला परत तेच लार्ज ब्लॅक स्क्रीन आणि तो अगली टीचर नकोय, ज्याच्यावरती एक मोठी स्क्रीन लावलेली आहे आणि त्याच्यावरती जे लेसन आहे ते शो होत आहे, त्याच्यावर तो क्वेश्चन्स विचारतो आहे. सो ह्या सगळ्या ज्या बॅड गोष्टी होत्या, दॅट वॉजंट सो बॅड, हे सगळं तिच्यासाठी तरी तेवढं बॅड नव्हतं. पण सगळ्यात
सगळ्यात बॅड जो पार्ट होता, ज्याला ती खूप हेट करत होती, तो होता तिचा होमवर्क सबमिट करण्याचा जो स्लॉट आहे. म्हणजे बघा, तो टीचर जो आहे, तर याच्यामध्ये एक स्लॉट होता आणि तिथं काय करावं लागत होतं, हे जे मार्गे आहे, तिला तिचे जे होमवर्क आहे तो तिथे सबमिट करावा लागत होता. आणि तो पण एक पंच कोडमध्ये तो जो होमवर्क आहे तो तिला सबमिट करावा लागत होता. तो पंच कोड तिला लक्षात ठेवावा लागत होता आणि तो पंच कोड दाबल्यानंतर तिचा जो होमवर्क आहे तो सबमिट होत होता. तर ही जी प्रोसेस आहे तिला सगळ्यात जास्त तिला ती आवडत नव्हती. ती या गोष्टीला खूप हेट करत होती. सो सगळ्यात हेटेड जर पार्ट कोणता असेल तर तो होमवर्क स्लॉट, जिथं तिला होमवर्क सबमिट करायचा असतो. आणि तिने जवळपास तो जो कोड आहे, जो पंच कोड आहे, तो 6 वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळेस ती 6 वर्षाची होते त्यावेळेस तिने तो शिकलेला होता. आणि ज्यावेळेस ती एवढं मेहनत करून तिचा होमवर्क कंप्लीट करण्यासाठी बराच वेळ लागायचा, त्यानंतर तो पंच कोडमध्ये तिला ट्रान्सफर करावा लागत होता आणि तिथं सबमिट करावा लागत होता. आणि हे सगळं झालं तर तो जो मेकॅनिकल टीचर आहे तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो होमवर्क जो आहे तो चेक करायचा आणि तिचे जे मार्क्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करून तिला सांगायचं. त्याच्यामुळं तिला जी शाळा आहे ती नकोशी वाटत होती. देन बघा काय होतं पुढं. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर he was finished and patted the Margie's head. He said to her mother, "It is not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory." And he patted Margie's head again. बघा, तर तो जो काउंटी इन्स्पेक्टर आहे त्याने मार्गीकडे बघितलं आणि थोडीशी स्माईल पास केली आणि मार्गीचा जे पार्ट आहे ते त्याने थोपटली. बघा का थोपटली असेल त्याने मार्गीची पार्ट, तर पुढे आहे. तो तिच्या आईला म्हटला की याच्यामध्ये या छोट्याशा मुलीचा कोणताही चुकी नाही आहे. मिसेस जॉन्स, आता जॉन्स आहे त्यांचं सरनेम आहे आणि तिच्या मम्मीला तो म्हणतो मिसेस जॉन, याच्यामध्ये या छोट्याशा मुलीचा काहीही चूक नाही आहे. मला असं वाटतंय जे जॉग्राफी सेक्टर आहे ते थोडंसं लवकर गेअरअप केलं गेलेलं आहे आणि कधी कधी हे सगळं होतं. म्हणजे ज्या वयामध्ये तिला जे क्वेश्चन्स विचारले गेले पाहिजे ते थोडेसे अगोदर विचारले जातात किंवा मग ज्या टेस्ट तिला काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर द्यायला हव्या त्या थोड्याशा अगोदर दिलेलं आहे. आणि हे होतं असं काही वेळास, हे त्याने तिच्या आईला सांगितलं. आणि त्याने हे पण सांगितलं तो जो जॉग्राफी सेक्टर आहे जो गेअरअप झालेला होता, जो स्पीडने येत होता, त्याला मी काय केलंय, स्लो केलंय. एक ॲव्हरेज 10 वर्षाची जी मुलगा असेल, मुलगी असेल, तिला समजेल तेवढं मी काय केलं आहे, स्लो केलेलं आहे. आणि त्याने हे पण सांगितलं की मार्गीची जी ओव्हरऑल प्रोग्रेस आहे ती खूप समाधानकारक आहे. आणि त्याने परत मार्गीची जे डोकं आहे ते त्याने थोपटवलं, तिला शाबाशी दिली. सो बघा पुढे काय होतं. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. So she said to Tommy, "Why would anyone write about school?" सो बघा काय झालं की मार्गी थोडीशी निराश झालेली होती. तिला असं वाटत होतं की यांनी काय करायला हवं, हा जो टीचर आहे माझ्यापासून दूर घेऊन जायला पाहिजे. कारण की काही दिवसापूर्वी जो टॉमी आहे त्याचा जो टीचर आहे, मेकॅनिकल टीचर, तो जवळपास 1 महिन्यासाठी त्याच्यापासून दूर ठेवला होता. का तर हिस्ट्रीचं जे सेक्टर होतं ते कम्प्लिटली ब्लँक झालं होतं म्हणून. आणि तिला हे होप्स होते, तिला अशी इच्छा होती की माझं पण हा जो टीचर आहे तो एकदाच याला घेऊन जायला हवं. ती त्याला खूप कंटाळलेली होती. सो ती परत एकदा टॉमीला तिने म्हटली की का कुणी शाळेबद्दल लिहिल बरं. त्यावरती टॉमी काय बोलतो, टॉमी लुक्ड ॲट हर विथ अ सुपिरियर आईज. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल that they had hundreds and hundreds of years ago.
He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. बघा, टॉमीने तिच्याकडे असं वरती बघितलं आणि तिला सांगितलं की ही आपल्यासारखी शाळा नाही आहे, बिकॉज इट इज नॉट आवर काइंड ऑफ स्कूल. आपल्यासारखी शाळा नाही आहे, ही ओल्ड स्कूल आहे. काही हंड्रेड्स इयर्स अगो, म्हणजे काही 100 वर्षापूर्वीची ही परिस्थिती आहे. बघा, तो काय म्हणतो, काही शतकांपूर्वींची ही गोष्ट आहे, 100 काही हंड्रेड्स इयर्स ॲगो ही गोष्ट घडलेली आहे. ही ॲडेड लॉफ्टली. आता लॉफ्टली हा जो वर्ड आहे याचा मिनिंग काय आहे, तर खूप मंदपणे आणि खूप काळजीपूर्वक त्यानं सांगितलं की सेंचुरीज ॲगो, काही शतकांपूर्वीची ही गोष्ट आहे. सो मार्गी वॉज हर्ट. Well, I don't know what kind of school they had all that time ago. She read the books over his shoulder for a while, then said, "Anyway, they had a teacher." मार्गी ज्यावेळेस अशा पद्धतीने टॉमी तिच्याशी बोलला तर मार्गी थोडीशी हर्ट झाली होती. तिला वाईट वाटलं की यानं मला असं का बोललं. बट ती म्हणते, वेल ठीक आहे, मला हे माहीत नव्हतं की त्यावेळेस अशा पद्धतीच्या काही शाळा होत्या. आणि तिने थोडंसं तिचं जे पुस्तक आहे ते तिच्या खांद्यावरती ठेवलं ज्यावेळेस ती रीड करत होती. आणि परत तिनं विचारलं, त्यांना टीचर होता का? Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. सो तो म्हणतो की हो, नक्कीच त्यांना टीचर होता, पण ते आपल्या रेग्युलर टीचरसारखा तो टीचर नव्हता, तो एक माणूस होता. अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? याच्यावरती मार्गी काय म्हणते की एक माणूस, एक व्यक्ती कसं काय टीचर असू शकतो, एक माणूस कसं काय टीचर असू शकतो? बघा का हे का वाटतंय तिला, कारण की तिने आतापर्यंत जो टीचर बघितलाय तो आहे मेकॅनिकल टीचर, एक रोबोट तिला शिकवतोय. सो वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. सो त्यावरती टॉमी म्हणतो की तिथे असायचा तो टीचर, तो फक्त मुलांना आणि मुलींना काही गोष्टी सांगायचा, तो त्यांना होमवर्क द्यायचा आणि काही प्रश्न विचारायचा. त्यावरती मार्गी काय म्हणते, अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्गीला असं वाटतं की हा जो व्यक्ती आहे, हा जो टीचर असतो, तर तो एवढा हुशार नसेल. त्यावरती टॉमी काय सांगतो तिला, शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. ते म्हणतो की नाही, तो हुशार आहे, तेवढा स्मार्ट आहे. माझे जे वडील आहेत ते पण तेवढे स्मार्ट, त्यांना पण तेवढ्याच गोष्टी माहीत आहेत जेवढ्या माझ्या टीचरला माहीत आहे. सो ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेटचा. बघा, ते म्हणतं की माझ्या टीचरला जेवढं माहीत आहे तेवढं सगळं माझ्या वडिलांना माहीत आहे. तिथं हा जो वर्ड आला आहे बेटचा, याचा मिनिंग आहे कॉन्फिडन्सने. खूप आत्मविश्वासपूर्वक त्याने ही गोष्ट सांगितली. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. सो मार्गी आत्तापर्यंत तिला स्वतःला प्रिपेअर नाही करू शकत होती. तिला हे समजतच नव्हतं नेमकं काय आहे. आणि ती काय बोलली की मी माझ्या घरात कोणत्याही एका अनोळखी व्यक्तीला नाही ठेवू शकणार जो मला शिकवेल. सो टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर, यू डोंट नो मच मार्गी. The teachers didn't live in the house. They had a special building and all the kids went there. And all the kids learned the same things. Sure, if they were the same age. But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches. And that each kid has to be taught differently. बघा काय होतं की ज्यावेळेस ती विचारते ना की माझ्या घरात मी एखाद्या स्ट्रेंजर व्यक्तीला नाही ठेवणार मला शिकवण्यासाठी, त्यावेळेस तसं टॉमी आहे तो जोरजोरात हसायला लागतो. आणि तो तिला म्हणतो की मार्गी तुला काही जास्त तेवढंसं माहीत नाही. त्यावेळेस जे टीचर्स आहेत ते घरी येऊन राहत नव्हते. त्यावेळेस एक स्पेशल बिल्डिंग होती,
तिथे सगळ्याचे सगळे जे मुलं आहेत ते तिथे पाठवल्या जायचे आणि तिथं ते शिकवल्या जायचं. आणि त्यावरती मार्गी म्हणते की मग सगळ्याच मुलांना सारखं शिकवलं जायचं का? तर तो म्हणतो हो, जर ते सेम वयाच्या आहेत तर त्या सगळ्या मुलांना काय केलं जातं, सारखंच त्यावेळेस शिकवल्या जायचं. आता त्यावरती ती जी 11 वर्षाची मुलगी आहे, जी खूप क्युरियस आहे शाळेबद्दल, त्यावेळेसच्या शाळेबद्दल, ती म्हणते की माझी मम्मी तर म्हणते की प्रत्येक मुलानुसार वेगळा टीचर असतो आणि प्रत्येक मुलाला किंवा मुलीला वेगळं शिकवलं जातं. का? तर त्याची लेवल वेगळी आहे. मग त्यावेळेस कसं काय ते ॲडजस्ट करतं? ही एक क्युरियस आहे ती मार्गी आणि ती म्हणते की माझी मम्मी तर असं बोलत होती, की टीचर हा ॲडजस्ट केला जातो त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या बुद्धीनुसार आणि तो तिला त्याच गोष्टी शिकवतो. अ, वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो. Just the same they didn't do it that way then. If you don't like it, you don't have to read the book. सो आता तो जो टॉमी आहे तो खूप कंटाळलेला असतो. तो म्हणतो की त्यावेळेस असंच घडत होतं आणि तुला जर ते पुस्तक नसेल वाचायचं नसेल तर तू नको वाचू. कारण की त्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या होत्या. का? तर ते पुस्तकच शाळेबद्दल होतं. So I didn't say I didn't like it, Margie said quickly. She wanted to read about those funny schools. So ती म्हणते की मी असं कुठं म्हटलं मला नाही आवडलं म्हणून. खूप फास्ट ती बोलली आणि ती म्हणते की मला हे पुस्तक वाचायचं आहे. त्या फनी स्कूलबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. बघा की त्यांनी अजून ते पुस्तक अर्धही फिनिश केलं नव्हतं. म्हणजे दोघं एकत्र मिळून ते वाचत होते. तर ते पुस्तक अर्धही फिनिश झालं नव्हतं. लगेच तिच्या आईनं, मार्गीच्या आईनं आवाज दिला की मार्गी शाळेचा वेळ झालेला आहे. सो मार्गी लुक्ड अप, नॉट येट ममा. मार्गी जी आहे तिने वरती बघितलं आणि सांगितलं की आत्ता अजून नाही झाला. सो नाव सेड मिसेस जॉन्स अँड इट्स प्रोबॅबल टाइम फॉर टॉमी टू. सो ज्या मिसेस जॉन आहेत त्या म्हणतात की नाही आत्ताच तुझ्या शाळेचा टाइम झालेला आहे आणि तुझा जो भाऊ आहे टॉमीचा पण हा शाळेचा टाइम झालेला आहे. सो मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मार्गीनं टॉमीला विचारले की मी तुझ्यासोबत हे पुस्तक वाचू शकते का शाळा संपल्यानंतर. त्यावरती मे बी ही सेड नॉनचॅलेंटली. ही वॉकड अवे व्हिसलिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. सो तो म्हणतो की कदाचित आणि तो आता नॉनचॅलेंटली हा जो वर्ड आहे शांतपणे तो तिथून काय त्याने शांतपणे सांगितलं की कदाचित आणि तो तिथून निघून गेला सिट्टी वाजत आणि ते जे डस्टी बुक होतं ज्याच्यावरती खूप सारं डस्ट होतं त्याने ते त्याच्या काखेमध्ये धरलं आणि तो तिथून निघून गेला. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम and the mechanical teacher was on and waiting for her. It was always on at the same time every day except Saturday and Sunday. Because her mother said little girls learn better if they learn at regular hours. बघा तर मार्गी जी आहे ती तिच्या स्कूल रूममध्ये गेले जे एक्झॅक्ट तिच्या बेडरूमच्या समोर होता आणि तिथं तिचा जो मेकॅनिकल टीचर आहे तो तिची वाट पाहत होता. हा तिचा नेहमीचा वेळ होता एक्सेप्ट सॅटर्डे आणि संडे तिला या वेळेला तिथं जावं लागत होता. का? तर तिच्या मम्मीचं असं म्हणणं होतं की ज्या लहान मुली असतात त्यांना जर रेग्युलर आवर्समध्ये शिकवलं तर त्या खूप बेटर पद्धतीने त्या गोष्टी शिकतात, त्यांना लवकर समजतं. द स्क्रीन वॉज लीट अप अँड इट सेड टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. बघा तर तिथे गेल्यानंतर तो जो मेकॅनिकल टीचर आहे त्याच्या बॉडीवरती जी स्क्रीन होते ती ग्लो होते, ती लाईट होऊन जाते आणि तिच्यावरती लिहितं की आजचा जो लेसन आहे, आजचा जो धडा आहे तो आहे ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स आणि तो तिला म्हणतो की कालचा जो होमवर्क आहे तो प्रॉपर स्लॉटमध्ये सबमिट कर. सो मार्गी डिड सो विथ अ साय. She was thinking about the old schools they had when her grandfather's grandfather was a little boy. All the kind kids from the whole neighborhood came laughing and shouting.
in the schoolyard, sitting together in the classroom, going home together at the end of the day. They learned the same things so they could help one another with the homework and talk about it. सो बघा मार्गीने एकदाचा तिचा जो होमवर्क आहे तो टाकल्यानंतर सुस्कारा सोडला आणि ती त्या जुन्या शाळेबद्दल विचार करत होती की जे तिच्या आजोबाच्या आजोबांनी त्या शाळेमध्ये गेलेले होते ज्यावेळेस ते लहान होते. किती छान होतं की त्यावेळेस सगळ्याचे स्कूल जे लहान मुलं आहे, जे आजूबाजूच्या परिसरात राहतात ते एकत्र एका ठिकाणी येतात. तिथं हसतात, तिथं खेळतात, तिथं ओरडतात त्या स्कूल यार्डमध्ये. ते एकत्र क्लासरूममध्ये बसतात. एकत्र ते घरी जातात ज्यावेळेस त्यांच्या शाळेचा दिवस संपतो. ते एकत्र सगळ्या सारख्या गोष्टी शिकतात आणि सगळ्या सारख्या गोष्टी शिकल्यामुळं ते एकमेकांना होमवर्क करण्यामध्ये पण मदत करू शकतात आणि ते बऱ्याचशा गोष्टी एकमेकांसोबत शेअर पण करू शकतात सेम गोष्टी शिकल्यामुळे. तर तिला असं वाटतं की किती भारी होती ती शाळा. अँड द टीचर्स वेअर पीपल. दुसरी गोष्ट अजून एक आहे, ती सांगते की जे टीचर्स आहेत ते लोक होते, ते समजून घेतील आपल्याला. हा तर मेकॅनिकल टीचर आहे, याला तेवढंसं समजत नाहीये काही गोष्टी, फिलिंग्स नाहीये. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन when we add fractions 1/2 and 1/4 and so on. बघा तो मेकॅनिकल टीचर आहे, तो त्याच्या स्क्रीनवरती फ्लॅश होत होता ज्यावेळेस आपण फ्रॅक्शन्स ॲड करतो 1/2 आणि 1/4 असं पुढं कंटिन्युअस ते चालू असतं. मार्गीचं त्याच्यामध्ये बिलकुलही लक्ष नाही आहे. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. सो बघा जी मार्गी आहे ती त्यावेळेसच्या जे लहान मुलं आहेत त्यांच्याबद्दल विचार करत होती की ओल्ड डेजची जी स्कूल आहे ते किती भारी होतं आणि ती विचार करत होती की ते काय पद्धतीचं मजा त्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यांच्या शाळेमध्ये. सो एकंदरीत आयझॅक ॲसिमोव यांनी लिहिलेला हा एक फ्युचरमध्ये काय घडेल विद्यार्थ्यांसोबत, विद्यार्थ्यांची शाळा कशी असेल, एक चित्र त्यांनी आपल्यासमोर उभा केलं. कदाचित भविष्यामध्ये जे मुलं असतील त्यांचा स्वतःचा एक मेकॅनिकल टीचर असेल जो त्याच्या घरात राहतो. तो प्रत्येक मुलानुसार एक टीचर डिझाईन केलेला असेल जो त्या मुलाला बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजून सांगेल. अशा पद्धतीने हा जो चॅप्टर आहे तो इथे एंड होतोय. आय होप तुम्ही हा जो चॅप्टर आहे तो एन्जॉय केला असेल. तुम्हाला पण इमॅजिन करायला खूप छान वाटलं असेल की भविष्यात कदाचित अशी शाळा असेल. सो नक्कीच तुम्हाला तो चॅप्टर आवडला असेल. सो नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती शाळा तुम्हाला नेमका आवडती, जी आत्ताची, जी तुम्ही जिथे तुम्ही जाताय, किंवा ती शाळा जी मार्गी आणि टॉमी अनुभवतोय, दोन्हीपैकी कोणती शाळा तुम्हाला आवडते. आणि हा चॅप्टर जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.